अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील एका होलसेल दुकानातून तब्बल 1,16,000 रुपयांची तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या 3 सराईत महिलांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। पोलिसांनी कारवाई करत चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे। कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे राहणारे व्यावसायिक पियुष गुणवंतराय मकाती यांचे मार्केट यार्ड परिसरामध्ये तांदळाचं होलसेलचं दुकान आहे। चोरट्यांनी त्यांच्या दुकानाला लक्ष्य करत 1,16,392 रुपये किमतीची तांदळाची 72 पोती लंपास केली होती। या प्रकरणी पियुष मकाती यांनी तात्काळ शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली की ही चोरी पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अश्विनी नाईक राहणार राजेंद्रनगर हिने तिच्या साथीदारांच्या मदतीनं केली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अश्विनी नाईक हिच्या घरावर अचानक छापा टाकला। या छाप्यामध्ये चोरीला गेलेली तांदळाची सर्व 72 पोती जशीच्या तशी आढळून आली। पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे। या धाडसी चोरी प्रकरणात पोलिसांनी एकूण 3 महिलांना बेड्या ठोकल्या आहेत। अश्विनी नाईक, नम्रता गायकवाड दोन्ही राहणार राजेंद्रनगर, अनिता चांदणे राहणार गंजीमाळ कोल्हापूर अशी यांची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केलेल्या 3 महिलांना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। भर दिवसा किंवा गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे मोठी चोरी करणाऱ्या टोळीला पकडल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।